मातंग समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी मनमानी करत महामंडळाला कोटींचा गंडा घातलाय। जय महाराष्ट्राने हा घोटाळा उघडकीला आणला होता। बघूया नेमका हा घोटाळा काय होता। 2012 मध्ये रमेश कदम यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली। अध्यक्ष होताच रमेश कदम यांनी करोडो रुपयांची कर्ज आपल्या नातेवाईकांना वाटली। 2014 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवून त्यासाठी 61 कोटी 64 लाखांचं कर्ज मंजूर करून घेतलं। त्यासाठी त्यांनी औरंगाबादचा रहिवासी असल्याचं दाखवलं। एवढं करूनही सूतगिरणी अजूनही कागदोपत्रीच राहिले। पहिला भ्रष्टाचार जोशेबा सहकारी ग्राहक सहकार संस्थेचा केला। तो भ्रष्टाचार झालेला 41 कोटी 53 लाखाचा 41 कोटीचा तो भ्रष्टाचार केला गेला। त्याच्यानंतर त्यांना सूतगिरणीचा भ्रष्टाचार जो 62 कोटीचा त्यांना भ्रष्टाचार केलेला आहे। रमेश कदम माननीय त्यावेळचे अध्यक्ष रमेश कदम हे आणि आता सध्याचे मोहोळचे आमदार। रमेश कदम यांनी पुन्हा एकदा जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेला करोडो रुपयांचा मलिदा दिला। या संस्थेला 2013 मध्ये 400 वाहनं खरेदीसाठी 41 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले। पुन्हा 100 गाड्यांच्या खरेदीसाठी कर्ज दिली। या गाड्या 3 वर्षांपासून गोडाऊनमध्ये धूळ खात पडल्यात। मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाव्यासाठी जे आहे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळांनी जवळपास भाजी विक्रेत्या 100 गाड्या ज्या आहेत त्या खरेदी केल्या। याच्यावरती करोडो रुपये खर्च केले। मात्र 2013 पासून या गाड्या ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी बनवायला दिला त्याच ठिकाणी धूळ खात जे आहे ते गंजत पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। 2014 मध्ये पुन्हा एकदा मैत्री शुगर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादसाठी रमेश कदम यांनी 30 कोटींचा मलिदा लाटला। त्याचेही संचालक रमेश कदमच राहिले। या 30 कोटींचं पुढे काय झालं याचा कोणताच पुरावा आज तागायत महामंडळाकडे नाही। त्यानंतर महालक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्थेला 5 कोटी 33 लाखांचा मलिदा देण्यात आला। विशेष म्हणजे या संस्थेवर मातंग समाजाचा एकही व्यक्ती संस्थेच्या पदावर नाही, तरीही त्यांना निधी देण्यात आला। महालक्ष्मी ही जी दूध डेअरी आहे, ह्या महालक्ष्मी दूध डेअरीमध्ये चेअरमन सचिव किंवा खजिनदार हे मातंग समाजाचे नाही आहेत, तरी पण त्या महालक्ष्मी दूध डेअरीला 5 कोटी 33 लाख रुपये लोन दिलं गेलं। अशा पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ हे तर फक्त मोठे हे झाले व्यवहार झाले। ह्याच्यानंतर कर्मचारी भरती व्यवहार आहे। बऱ्याचशा त्यांच्या घोटाळेबाज त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ आजच्या परिस्थितीप्रमाणे 385 कोटीचा भ्रष्टाचाराचे कागदपत्र भेटलेले आहेत। एवढंच नाही तर रमेश कदम यांची मुलगी सिद्धीच्या नावावर सिद्धी सोलार नावाची कंपनी दाखवून 1 कोटी 25 लाख रुपयांची खिरापत वाटली। याच वेळी महामंडळाच्या मालकीचं नाशिक MIDC मधील भूखंड कवडीमोल भावानं निकटवर्तीय असलेल्या कमलाकर ताकवाले यांना अवघ्या 18 लाखात देण्यात आलं। रमेश कदम यांनी अशा पद्धतीनं नियमबाह्य कर्ज मंजूर करून घेऊन अण्णाभाऊ साठे महामंडळाला करोडोंचा चुना लावलाय। मातंग समाजाच्या विकासासाठी असलेला निधी रमेश कदम यांनी अशा पद्धतीनं लाटलाय। राजू सोनावणे, जय महाराष्ट्र, मुंबई।